नमस्कार, मी लक्ष्मण दातखळे. आपण पाहताय आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जुन्नर नगर परिषद निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर चौफेर टीका करताना दिसत आहेत. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी भाजपाला बरोबर घेऊन आपला माणूस आपली आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जात आहेत. जुन्नर शहराच्या विकासासंदर्भात त्यांची काय भूमिका आहे हे आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी जाणून घेतले आहे. सत्ता संघर्ष 2016 जुन्नर नगरपालिकेची निवडणूक ऐन टप्प्यात आलेले प्रचाराचा एक दिवस शेवटचा बाकी आहे. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ता आम्हालाच मिळणार अशी सत्ताधारी मंडळी दावा करतात. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी एका नव्या पक्षाची स्थापना केली. मी कोणाला बरोबर घेणार नाही, नंतर भाजपला बरोबर घेतलं. पॅनल पूर्ण झालं नाही. काल भाजपची आपला माणूस आपली आघाडी या संयुक्त पॅनलची सभा झाली. या सभेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. आपण जाणून घेणार आहोत जुन्नर नगरपालिकेचा नेमका विकास त्यांना काय करायचा आहे. ह्या निवडणुकीला सामोरं जातानाही आमदार साहेबांनी सांगितलं होतं की जुन्नर शहर मला बदलायचं आहे. आमदार होऊन 2 वर्ष झाले. LED वगळता जुन्नर शहरामध्ये फारसा निधी दिला नाही असं विरोधक म्हणत आहेत. आपण जाणून घेऊयात. आमदार साहेब, नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. आपण पॅनल केलेलं आहे. आपलं पॅनल लंगडं आहे असाही आपल्यावर आरोप होतोय. सर, काय सांगाल? जुन्नर नगरपालिकेच्या सुज्ञ मतदारांची आता ही उद्याच्या 1 दिवसानंतर परीक्षा त्या ठिकाणी उभी राहणार आहे. आणि विरोधक आरोप करणार, त्यांचं कारण असं आहे की त्यांना सत्तेची लागलेली चटक, अनेक वर्षापासून ते सत्तेमध्ये आहेत. मला आश्चर्य एक वाटलं की राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली नाही आणि शिवसेनेच्या सुद्धा प्रमुख नेत्यांनी राष्ट्रवादीवर टीका केलेली नाही. ज्या दोघांनी टीका केली ती फक्त शरद सोनवणे, आपला माणूस आपली आघाडी, भारतीय जनता पार्टीवर टीका केली. ही दोन्ही आम्ही जी मंडळी आहोत ही आम्ही कधीच इथून मागच्या कालखंडामध्ये सत्तेवर किंवा जुन्नर नगरपालिकेच्या कारभारामध्ये नव्हतो. तरीसुद्धा आम्हाला काउंटर करण्यात आलं. याचा अर्थच असा आहे की त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्या हातातली आता सत्ता ही 100% सर्वसामान्य जनता घालवणार आहे. आणि माझा विश्वास आहे जुन्नरच्या तमाम असलेल्या माझ्या मायबाप जनतेवर की आत्तापर्यंतच्या ज्या इथून मागच्या कारभाराला जर चोख उत्तर कोण असेल तर ते आमदार शरद सोनवणे आहेत. की इथून पुढच्या कालखंडामध्ये मी ती जबाबदारी स्वीकारली. मी पालकत्व जरी स्वीकारलं जरी असेल आमदार म्हणून, तर खऱ्या अर्थाने शहराला त्यासाठी मी फार मनापासून स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून त्या विरोधकांनी माझ्यावर आरोप करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या एकमेकांच्या असलेल्या अंतर्गत ज्या युती त्यांनी केली, अभद्र युतींनी ह्या दोघांनी शहराला लुटलं आहे. आत्तापर्यंत तुम्ही त्यांची जर समजा कुठलीही पुस्तक. आमदार साहेब, या निवडणुकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे सामोरे जाते आणि तुम्ही म्हणता यांची आतून युती आहे. त्यांनी ठरवून एकमेकांना उमेदवार दिलेले आहे. ही जुनी परंपरा आहे, गेल्या 40 वर्षाची परंपरा आहे. ही परंपरा अशी आहे की तू कुठला देतो आणि मी कुठला देऊ, की तुला कुठली सोपी जाईल आणि मला कुठलं सोपं जाईल, हे सर्व जनतेला कळते, माहीत आहे. परंतु कालपर्यंत लोकांना पर्याय नव्हता. आता पर्याय हा आपल्या रूपाने मिळालेला आहे. माझी स्वतःची फसवणूक झाली तर मी ज्या माणसांबरोबर युती केली भारतीय जनता पार्टीची, त्या युतीमधल्या एका माणसाने मला जवळ घेऊन आमच्याशी विश्वासार्हता ठेवून शेवटच्या टप्प्यामध्ये 2 माणसं गहाळ केली. एका म्हणजे कोणी? एका म्हणजे कोणी ही मी निवडणूक झाल्यावर सांगेल. सध्या निवडणुकीच्या अंतर्गतल्या कलहाला किंवा या व्यवस्थेला मला सामोरं जायचं नाही, कारण त्याचा परिणाम मग शेवटी मतांवर होतो. काही राजकीय गोष्टी असतात, त्याची काही गोपनीयता बाळगावी लागते. मी निश्चितपणे ते नाव 2 दिवसानंतर निवडणूक झाल्यानंतर उघडं करेल, पण तरी त्याने काही फरक नाही पडत. त्यांचा तो स्वभाव जो आहे, त्यांचा आजपर्यंत पारंपरिक स्वभाव, त्या स्वभावाला काय उत्तर नाही. त्याचं स्वभावाचं उत्तर उद्याची 14 तारखेच्या कालच्या सभेला भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील मेहर नव्हते. नाही, तालुक्याचे अध्यक्ष सुनील मेहर नव्हते हा प्रश्न भाजपवाल्यांसाठी मला वाटतं संयुक्तिक राहील. त्यांनी आमंत्रित करावं. का ते आले नाहीत, का त्यांनी बोलवलं नाही, किंवा ते का येऊ शकले नाही, किंवा असे झालं असेल की भारतीय जनता पार्टीला तिथं वरती नगराध्यक्षाचा उमेदवार न देऊ केल्यामुळे, आपला माणूस आपली आघाडी चिन्ह दिल्यामुळे त्यांची तीव्र इच्छा होती की मला स्वतःला उमेदवारी पाहिजे किंवा मी त्या रिंगणात पाहिजे. पण ती शक्यता आहे की ती न मिळाल्यामुळं एखाद्या वेळेस ते शांत म्हणून गरीब बसले असतील, म्हणून त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला येणं दिसलं नसेल. पण तो भारतीय जनता पार्टीचा विषय आहे. मी त्यांच्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये मी बोलणार नाही, तो माझा अधिकार नाही. परंतु एक गोष्ट मी निश्चित सांगेल
की जरी हे कोणी म्हटले की हा लंगडा पॅनल आहे, यांच्याकडे 3 उमेदवार कमी आहेत आणि हे कसं काय, पण मी तुम्हाला आज सांगतो की ज्या ज्या प्रभागामध्ये आम्ही सगळे मिळून जे उमेदवार दिले ते इतके चांगले आहेत, ते इतके उत्तम आहेत. आणि विशेष म्हणजे मी त्या सर्वांची पारख केलेली आहे. माझा नगराध्यक्षाचा उमेदवार चंद्रकांत डाळे आज ह्या सगळ्यांपेक्षा खूप 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 पटीने, म्हणजे व्यवस्थेचा माणूस कसा असावा तर त्याच्या उंचीच्या असलेल्या व्यवस्थेचा विचार करून त्याला मी जी तिकीट दिली ती अतिशय जुन्नरच्या उद्याच्या बदलाच्या निमित्ताने लोकांना अभिमानास्पद वाटणार आहे. निवडणूक जिंकल्यानंतर आमदार म्हणून मी स्वतः, नगराध्यक्ष म्हणून डहाळे आणि प्रभागातील नगरसेवक म्हणून प्रत्येक महिन्याला आढावा बैठक लावण्याची मी जबाबदारी स्वीकारलेली आहे. शिवाय सगळं प्रशासन खाली उतरून प्रत्येक प्रभागामध्ये आणून ही अतिशय दुरावस्था शहराची आणि ही संधी आहे शहरातल्या माझ्या मायबाप जनतेला की यावेळेला जात पात पक्ष आणि सर्व एकमेकांच्या मैत्रीचे संबंध बाजूला ठेवून फक्त एकदा जुन्नरच्या हितासाठी, शिवभूमीसाठी, जुन्नरच्या विकासासाठी मनापासून आपण त्या ठिकाणी मतदान करा. कारण मी स्वतः यावर्षीचं हिवाळी अधिवेशन, मी महाराष्ट्राचा, राज्याचा, महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचा एकमेव आमदार असून सुद्धा साहेबांचं मला विचारणं झालं, अरे बाबा तू यावेळेला अधिवेशनाला का गेलेला नाही, तिथे प्रश्न कोण मांडणार पक्षाच्या वतीने. तर मी त्यांना विनम्रपणे सांगितलं, साहेब मला यावेळेला माफ करा, ही निवडणूक 5 वर्षातून एकदा येते. जुन्नरच्या व्यवस्थेसाठी, माझ्या शिवभूमीच्या लोकांसाठी, या शहरासाठी मला यावेळेला हिवाळी अधिवेशनाला जाता येणार नाही. हिवाळी अधिवेशनाला न जाता मी स्वतः या ठिकाणी या निवडणुकीला समोर जातोय. शिवाय जो मी त्या ठिकाणी अजेंडा उभा केला, जे पुस्तक छापले तुम्ही पाहिलं असेल साहेब, या पुस्तकामध्ये मी अमेरिका, फ्रान्स, इटली, रशिया असे रस्ते दाखवलेले नाहीत. सध्याच्या जुन्नरची काय व्यवस्था, यांनी विकास केला म्हणतात, मग हा विकास कसा आहे आणि हे जुन्नर शहर कसं आहे, मी सगळी सत्य परिस्थिती लोकांसमोर ठेवलेली आहे. अनेक भ्रष्टाचार झालेले आहेत, भ्रष्टाचाराला सुद्धा उत्तर उद्याच्या सत्तेनंतर ह्या सगळ्या भ्रष्टाचारित लोकांना मी अतिशय योग्य पद्धतीने देणार आहे. त्यांना त्या कागदावरच त्या ठिकाणी त्यांचं समूळ नष्ट करणार आहे आणि त्यांना कारवाईला सामोरं जावंच लागेल. त्याचं कारण असं आहे की माझ्या जनतेच्या कराचा पैसा, त्यांच्या घामाचा पैसा, त्यांच्या कष्टाचा पैसा, ह्या लोकांनी त्या पैशाची विल्हेवाट लावली. ह्या लोकांना त्या ठिकाणी ना पाणी दिलं शुद्ध, ना रस्ते दिले, ना गटर दिले, ना ड्रेनेज दिले, ना कचऱ्याची व्यवस्थापन दिलं, ना लाईट दिली. काही न देता आरोग्य धोक्यात ठेवलं आणि एकेका घरामधली 10-10 माणसं आज आजारी आहे. जुन्नर शहर अतिशय मेटाकुटीला आलेलं आहे. आणि म्हणून यांनी किती जरी टीका केली तरी मला शाश्वतपणे सांगायचं आहे की चंद्रकांत डाळे नगराध्यक्षाचे उमेदवार या सर्वांच्या फरकापेक्षा किमान 2000 मताधिक्याच्या अधिकच्या लीडने निवडून देतील, हा माझा 100% दावा आहे. आणि मी तो दावा याच्यासाठी केला आहे, मी जनतेला वाचलंय, जनतेला समजून घेतलंय, त्यांच्या मनातला भाव मला कळला आहे. फक्त अनेक वर्ष प्रत्येकजण आपापल्या वलसरीला असल्यामुळे विविध पक्षाच्या कुणाला बोलता येत नाही आणि सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. पण निश्चित त्याचं उत्तर उद्याच्या 14 तारखेच्या मतपेटीमधून पाहायला मिळेल. आमदार साहेब, जुन्नर शहराबद्दल आपल्याला किती आत्मीयता आहे हे जुन्नरवासियांना माहिती आहे. आपला माणूस आपली आघाडी या पक्षाची स्थापना केली, मी कोणाला बरोबर घेणार नाही, मी माझ्या पक्षाची स्थापना झालेली आहे, पक्षाला कबशी चिन्ह मिळालेलं आहे, यातली कुठलीच घटना घडलेली नाही. सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाला कुठेतरी तडा जातोय असं वाटत नाही? वाणी साहेब, सर्वसामान्य माणसाच्या कामकाजाच्या निमित्ताने हे प्लॅनिंग चालू आहे ना. हा आपला माणूस आपली आघाडी कुणासाठी निर्माण केली? स्वतःसाठी तर नाही केली, जनहितासाठी केली. का केली? तर अनेक वर्षे इथं जे पक्षाचा लोकांचा जो चेहरा घेऊन बसलेत, कोण राष्ट्रवादी, कोण शिवसेना, लोक हे राजकीय व्यवस्थेला कंटाळली आणि म्हणून वेगळा चेहरा म्हणून आपला माणूस आपली आघाडी काढली, ती रजिस्टर केली. रजिस्टर केलेली कागदपत्र आज निवडणूक आयोगावर जमा आहे. फक्त त्याचा कार्यकाल हा येत्या 10 तारखेला डिसेंबरच्या पूर्ण होणार होता आणि आपली प्रक्रिया जी होती ती ऑक्टोबरच्या 19 तारखेला फॉर्म भरायची संपली होती. म्हणून मला त्या ठिकाणी जो कालावधी माझा 10 दिवसाचा कमी पडला, त्यामुळं मला एकसारखं चिन्ह मिळालेलं नाही. रेकॉर्डेड आहे, ते त्यांनाही माहिती आहे, ते त्यांनीही मान्य केलेलं आहे. परंतु जी प्रसिद्धीपासूनची जो 30 दिवसाचा कार्यकाल होता तो अपूर्ण राहिल्यामुळं आता तो पूर्ण झाला, पण आता निवडणूक पुढे सरकली. पण जिल्हा परिषद पंचायत समितीला मात्र आपलं चिन्ह हे एकसारखंच असणार आहे. पण चिन्हापेक्षा आता माणसाची ओळख महत्त्वाची आहे. आपण म्हटली ती पण गोष्ट करूया की मी त्यावेळेला आपला माणूस आपली आघाडी काढली आणि मी जाहीरपणे सांगितलं होतं की निश्चितपणे हे जे शहरातली शांतता, त्याचं उद्याचं होणारं हे ऐक्य, हिंदू मुस्लिम किंवा सर्व लोकांच्या जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करण्यासाठी कुठलाच वरचा सिम्बॉल न घेता अक्षरशः मनसे पक्षसुद्धा बाजूला ठेवून
आपला माणूस आपल्या आघाडीच्या चिन्हावर लोक त्या ठिकाणी मी एकत्र करणार आणि या शहराला पर्याय देणार. परंतु त्याच्यानंतर पुढे या संपूर्ण व्यवस्थेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री आम्ही एकदा कॅबिनेटच्या निमित्ताने एकत्र बसल्यानंतर त्यांनी विचारलं की यावेळेला जुन्नरचं काय होणार. तर मी म्हटलं साहेब, मी जुन्नरचा आपला माणूस आपली आघाडी हा पक्ष काढलेला आहे, तो प्रोसिजरमध्ये आहे, त्याचं रजिस्टर होतं आहे आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मी माझं पॅनल लावणार आहे. भारतीय जनता पार्टीने एक तर स्वतंत्र लढावं किंवा शिवसेनेबरोबर लढावं. तर त्याच्यावर ते म्हटले असे की जर समजा उद्या तुम्ही आणि आम्ही जर समजा शहरासाठी जर एकत्र आलो, कारण तुमची प्रतिमा, तुमची कामाची पद्धत या आम्ही अनेक लोकांकडून ऐकलेले आहे, आपण जर एकत्र काम केलं तर निश्चितपणे उद्याचा फंडाच्या बाबतीमध्ये, कारण दिल्लीमध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे, राज्यामध्ये सरकार जे आहे ते भारतीय जनता पार्टीचं आहे, पालकमंत्री स्वतः या ठिकाणी बसून आहेत, मी स्वतः इथला विद्यमान आमदार आहे, त्यांची माझी कनेक्टिव्हिटी चांगली आहे, त्यांचं माझं कम्युनिकेशन चांगलं आहे, विचारधारा एकमेकांना समजून घेण्यासाठी योग्य आहे, विकासाच्या मुद्द्यावर त्यांचा आणि माझं एकमत होतं आहे. आणि म्हणून अशा अनुषंगाने ज्यावेळी मला मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी शब्द दिला का तुम्ही या शहराचा साधारण किती पुढच्या भविष्यामध्ये DPR तयार होईल, तुमचा प्लॅन किती कोटीचा असेल हे शहर बदलण्यासाठी, तर मी त्यांना सांगितलं की साहेब 500 ते 600 कोटी. ते मला म्हटले काही हरकत नाही, आपण 3 टप्पे करू. पुढची 3 वर्ष आजही सरकार आहे, तर या पुढच्या 3 वर्षामध्ये दरवर्षीला 200 कोटी असं 3 वर्षामध्ये 600 कोटीचा DPR तुम्ही मान्यतेला टाका, सत्ता आणा. कारण खालची सत्ता जर आली तरच त्या पैशाला अर्थ आहे, तरच आम्ही मदत करता येईल आम्हाला. नाहीतर ती सत्ता जर नाही दिसली आणि पुन्हा चोर लोकांच्या हातात सत्ता गेली, भ्रष्टाचारी लोकांच्या हातात सत्ता गेली, तर ते पैसे खाली जनतेचे पैसे पाठवून आम्ही करणार काय, त्याचा हिशोब लागणार नाही. आणि म्हणून मला त्यांनी स्पष्ट अशा पद्धतीचं स्वतःचं उत्तर दिल्यानंतर मी मानसिकता केली, मी खाली आलो, लोकांना जवळ घेतलं आणि सांगितलं की भारतीय जनता पार्टी नाहीतरी उद्या नगराध्यक्ष आपला माणूस आपल्याकडे नगराध्यक्ष तिथं बसला आणि जर त्याला समजा उद्या फंडच नाही कुठून आला तर मग विकास कोणासाठी करणार, कसा होणार, लोकांना आपण उत्तर काय करणार. आणि म्हणून मी लोकांच्या असलेल्या व्यवस्थेसाठी आणि या शहराच्या हितासाठी 2 पावलं मागं येऊन भारतीय जनता पार्टीबरोबर बसून ती आम्ही एकत्रितपणे निवडणूक केली. कारण जबीरभाई कागदी जे आहे मुस्लिम समाजाचे नेते, ते सुद्धा आमच्याबरोबर आले आणि ह्या संपूर्ण हिंदू मुस्लिम असेल किंवा अजून राजकीय व्यवस्था असेल, पक्ष असेल, त्या सर्वातल्या घडामोडीच्या चर्चा बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सगळी मंडळी एकत्र आलो. त्याच्यामध्ये शरद सोनवणेचं वैयक्तिक काही स्वार्थ नाही आहे. कधी कधी काही निर्णय परिस्थिती, जशी गाडी मी नेहमी सांगतो की वळण बघून ती वळवायची असते, तशी ती लोकांच्या हितासाठी, जसं आपण आपली गाडी स्वतःच्या प्राणाच्या सुरक्षेसाठी तो टर्न पाहूनच आपण ती गाडी चालवतो, तसंच राजकारणामध्ये सुद्धा लोकांच्या हितासाठी जर निर्णय पुढे मागे करावा लागला तर तो जनहिताचाच आहे, तो होता आणि तो राहणार, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. कारण ही माझी व्यवस्था केवळ शिवभूमीच्या कल्याणासाठी आहे आणि शिवभूमीचं कल्याण करणं ही आपल्या, तुमच्या, आमच्या सर्व मतदाराची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून याच्यातला एकही शब्द मी राजकीय परिपक्वतेने बोलत नाही, तर या सामाजिक हेतूचा उत्कर्षाच्या दृष्टीने मी प्रत्येक बोलण्यातून माझा हा स्पष्ट हेतू लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचवायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आमदार साहेब, सर्वसामान्य जनतेला तुमच्या कामावर विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, कामावर खुश पण आहे, पण तुमच्याबद्दल अनेक तक्रारी पण निर्माण होतात. आपण आमदार झाल्यावर पक्ष काय तुमच्या बापाच्या करे फटकून काढीन, नंतर तुम्ही सिओनचं प्रकरण झालं, तलाट्याचं प्रकरण झालं, ज्या गावाने तुम्हाला पूर्ण पाठिंबा दिला तेथीलही एका शेतकऱ्याला आपण मारहाण केली, अशी चर्चा होते. मग नेमकं चाललंय काय, का विरोधक तुमची बदनामी करतायत? एकतर्फी बदनामी करतायत. विरोधकांना पराभवाचा अजून ते जो त्यांचा पराभव जो झाला तो त्याला सहनच अजून झालेला नाही, तो त्याला पचवता येत नाही. मी तर म्हणतो यशापेक्षा अपयश माणसाने फार मोठ्या प्रमाणात स्वीकारावा, त्याच्यामध्येच खरा अर्थ आहे आयुष्याच्या लोकशाहीचा. आजही माझ्या विविध प्रकारचे ते प्रयोग करून पाहत आहेत. मी आपल्याला अति प्रामाणिकपणे सांगेल की कुठलीही घटना घडो नाही तर न घडो, परंतु त्यांचं सगळ्या डिपार्टमेंटला फोन असतं की शरद सोनवणे गुन्हेगार व्हायला पाहिजे, त्याच्यावर पहिल्यांदा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, म्हणजे हे तो पुरस्कार करतात. माझ्या कालच्या पिंपळवणीच्या बाबतीमध्ये माझी विनंती आपल्याला राहील, त्यांनी वैयक्तिक व्हिडिओ बनवला आणि तो पाठवून दिला, व्हायरल केला, आडवाच्या भाषेत बोलले, आमदाराच्या असलेल्या पदाचा, या तालुक्याच्या पदावर ते बोलले, म्हणजे अतिशय खालच्या पातळीवर बोलले. मला वैयक्तिक काउंटर करायचं मला दुःख नाही, पण शेवटी 5 लाख लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे, शिवभूमीचा प्रतिनिधी आहे, त्याच्याबद्दल आपण काय बोलावं, कसं बोलावं, कुठल्या भाषेत बोलावं, याची सुद्धा काही पद्धत आहे, त्याची काही एक संस्कृती आहे. परंतु मी तर 1 महिना झाला या निवडणुकीमध्ये अडकलो आहे. मी मुक्कामीच इथे जुन्नरमध्ये आहे, कधी कल्याणपेठमध्ये राहतो, कधी इथे हॉटेल आनंदला जाऊन राहतो, जशी परिस्थिती असेल तिथे, पण मी जुन्नरमध्येच मुक्कामी आहे.
ती जी व्यक्ती आहे ती काळे का गोरे मी अजूनपर्यंत पाहिलेलं नाही. तो शेतकरी माझ्या गावचाच नाही, फक्त त्याने ती जागा घेतलेली आहे 65 गुंठे. ती फार वर्षापूर्वी त्याच्याकडे आलेली आहे. ती कशी आलेली आहे, काय आली, त्याने कोणाला फसवून घेतले का नाही त्याचा विषय वैयक्तिक. पण त्यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केलं. तो मला एकदा स्वतः भेटायला आला होता आणि मला भेटायला त्याने मला सांगितलं, म्हटले साहेब तिथं रस्ता होतोय, आम्ही इतक्या वर्ष ती पडीक जागा ती आमच्या ताब्यात होती. म्हटलं पडीक जागा तुमच्या ताब्यात होती पण तुम्ही त्या जागेचे मालक नाही. ती जागा शासन दरबारी आहे, ती सार्वजनिक असलेली व्यवस्थित जागा आहे. ती सार्वजनिक जुना असलेला वेल्ला ते जुन्नरचा रस्ता आहे आणि तो रस्ता लोकांनी आता लोकवर्गणीतून करायचा ठरवला आहे. त्यामुळे तो रस्ता ती लोक प्रामाणिकपणे करतायत. त्यांची अडचण मोठी आहे, तुम्ही त्यांना साथ द्या. तुमचं काय जर समजा त्यात चुकून काय समजा तुमच्यावर जर काय अन्याय होत असेल तर मला सांगा, मी तुम्हाला संरक्षण देतो. मला म्हणलं नाही साहेब ते तसं नाही, तो रस्ता आणि ती सगळ्या बखल जागा ही माझ्याकडेच होती. म्हटलं तुझ्याकडे होती म्हणजे ती तुझ्या मालकी हक्काची नाही, ती जनतेची जागा, ती सरकारची जागा, ती सरकारची जागा आहे. त्याचं उद्या रस्ता तिथं व्हायला पाहिजे, व्यवहाराने ती मार्गस्थ व्हायला पाहिजे. त्याच्यावर लोकांचं येणं जाणं रहदारी दळणवळण व्हायला पाहिजे. तर तू काय त्या भानगडीत पडू नको असं मी त्याला सांगितलं. रामराम झाला, तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जाऊन त्या वडिलांनी मुलांनी आणि म्हणजे ते जे कुठे परिवार आहे तो राहायला बेल्ल्याला आहे, मुळगाव पिंपरी पेंढारे. आमच्याकडे 65 गुंठे जमीन आहे आणि त्याला तो अमर सहाने जो नेहमी वादांकित राहिला, जो सातत्याने लोकांना धमकायचं, घाबरवायचं, भीती दाखवायची, कायद्याच्या आणि कागदाचा खोट्या पद्धतीने त्या ठिकाणी अंमल करायचा आणि ब्लॅकमेल करायचं. अमर सहाने हा मोठा ब्लॅकमेलर आहे, चुकीचा वागतो. त्याला पोषक म्हणजे ह्या पक्षाचे राष्ट्रवादीचे जे अतुल बेनके त्याचे जवळचे मित्र आहेत, यांनी अशी माणसं जन्माला घातली की त्यांनी समाजाच्या नेहमी वाईट करण्याचा, दोही करण्याचा, त्रास द्यायचा प्रयत्न केला. आणि म्हणून मला आत्ताशी कळायला लागली की बाबा हे अतुल बेनके काय परीक्षे पात्र आहे, हे माझ्या आत्ता हळूहळू लक्षात यायला लागले. मला आधी वाटायचं की साहेबांनी 35-40 वर्ष तालुका सांभाळला, पण तो कसा सांभाळला हे आता माझ्या लक्षात आलं. आणि मग तिथली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आढावा न घेता डायरेक्ट अजितदादा पवारांच्या व्यासपीठावर त्यांनी काल भाष्य केलं. किती संयुक्तिक होतं भाष्य. जो गाव आतापर्यंत 100% बेनके कुटुंबाच्या मागं ताकदीने उभा होता, बालेकिल्ला होता राष्ट्रवादीचा, त्या गावातल्या लोकांचा, शेतकऱ्याचं म्हणणं काहीही समजून न घेता राजकीय सोडापोटी किंवा अपयश झालंय, पराभव झालाय, पक्ष 3 नंबरला गेलाय, त्या दुःखामधून ते अजून बाहेर आलेलं नाही. आणि म्हणून माझ्या वल्गना केली. मला त्या शेतकऱ्याला, तो जो आहे तो शेतकरी नाही, तो तोताया माणूस आहे, तो किती लफंग आहे याची माहिती मला आत्ता पोलीस स्टेशनने 2 दिवसामध्ये दिली. तो किती लफंगे बहादर आहे. ठीक आहे, त्याला कायदा आहे, त्याला व्यवस्था आहे, त्याला सामाजिक व्यवस्था आहे, त्याला न्यायप्रणाली आहे आणि मी न्यायप्रणालीमधून चालणारा प्रामाणिक आमदार आहे. त्यामुळे त्याने जे केलेले आरोप हे सगळे बनाव आहे, राजकीय व्यवस्थेतले आहेत. काल त्याच्यानंतर काय तिथं प्रकार घडला, पण तो घडलेल्या प्रकारामध्ये सुद्धा इथून मागही आणि कालही आणि आजही माझा स्वतःचा वैयक्तिक आणि माझ्या भावाचा काही संबंध नाही. परंतु त्यांना झोप येत नाही आणि म्हणून ते एकतर्फी जे वातावरण तयार करायचे त्यांचे जे प्रयत्न चालले आहेत. शरद सोरेंवर गुन्हा दाखल करा. अरे शरद सोरेन म्हणजे काय? 5 लाख लोकांचं काम करणारा जो सरळ मार्गे माणूस आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करून तुम्हाला मिळणार काय? खोटं वागून करणार काय? ही शिवभूमी आहे, त्याचं नेतृत्व मी करतो. मला सांगून ठेवायचं तुमच्या माध्यमातून ह्या सर्व लोकांना का तुम्ही तुमच्या चांगुलपणाने एकतर माझ्यासमोर या, वाईट माणसांचा मी बिमोड केल्याशिवाय राहणार नाही. माझी सक्त ताकीद आहे. मग तो बेनके असो नाही तर कोणी असो, किंवा तो अमर साने असो, किंवा कुठलाही RTIचं नाव घेऊन जो सर्वसामान्य माणसाला लुटायचं काम करतो, लोकांना लुटतात, लोकांच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. आणि म्हणून माझी जी मोहीम आता इथून पुढच्या कालखंडात राहणार आहे, या चुकीच्या काम करणाऱ्या माणसांच्या विरोधात 100% राहणार आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की मला समजा शरद सोरेनशी स्पर्धा करायची तर गुणात्मक स्पर्धा करा, माझ्या चांगल्या कामाबरोबर स्पर्धा करा. माझ्या बाबतीमध्ये केवळ मला वाईट लेखायचं, मला अडकवायचा प्रयत्न करायचा, वेगळ्या वेगळ्या लोकांशी माझं नाव जोडायचं आणि रोज वेगळ्या लोकांमध्ये काही टाकायचं. बाबा मला एकच सांगायचं आहे, अतुल बेनकेला हा खेळ आता जुना झाला आहे. लोकांनी तुम्हाला पुरतं ओळखलं आहे.
तुमच्या वागणुकीला पुरतं ओळखलंय आणि कुठंही बालिशपणा न ठेवता कधीतरी एकदा आता प्रौढ झालाय याला जनतेला कळू दे. इतका बालिशपणाचा माणूस आमदार केला कसं काय ही मंडळी तिकीट देऊ शकतात की ज्याला परिपक्वताच नाही, ज्याला सामाजिक गंध नाही, ज्याला आकलन बुद्धी नाही, असा माणूस एवढ्या मोठ्या व्यवस्थेमध्ये केवळ एक मोठ्या बापाचा मुलगा आहे किंवा एक माजी आमदाराचा मुलगा आहे म्हणून त्याला जर पुढं आणत असतील तर या व्यवस्थेचा हा फार मोठा अपमान आहे. निश्चितपणे याचं उत्तर मी भविष्यामध्ये काळामध्ये करेल. आणि मी धारिष्ट्याचा आमदार आहे हो. मी लढून आलोय, उघड्या छातीने आलोय, सूर्यप्रकाशासारखा विचारांनी आलोय. मला या सगळ्या बंप गोष्टी करण्यामध्ये मी आजपर्यंत कधीच माझ्या संस्कृती नाही, संस्कार नाही, आमच्या आईवडिलांनी, माझ्या कुटुंबाने, माझ्या गुरुवर्यांनी हे मला कधी शिकवलं नाही. लोकशाहीची लढाई मी लोकशाही मार्गाने लढेल आणि कितीही प्रयत्न केला मुठभर राजकारणी लोकांनी, विरोधकांनी की शरद सोनवणेला थांबवलं पाहिजे. माझी जनता, माझी मायबाप जनता माझ्या मागं ठाम उभी आहे आणि त्यांच्या विचारांच्या आणि त्यांच्या विश्वासाच्या जोरावर मी हा जुन्नर शहर प्रगतीच्या मार्गावर आणल्याशिवाय सोडणार नाही. आमदार साहेब, तुम्हाला बदनाम करून किंवा तुम्हाला एखाद्या प्रकरणामध्ये अडकून जुन्नर नगरपालिकेच्या मतदारांना बाजूला काढण्याचा किंवा त्यांचा दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न चाललाय? होय. प्रत्येक निवडणूक आली की काहीतरी वेगळं भासवायचं आणि सांगायचं. मागची विधानसभा निवडणूक आली, या तालुक्याचा, या मातीचा सुपुत्र माझी बदनामी करायची. मग लोकांना त्यांच्या माझ्या मनामध्ये ते माझी प्रतिमा जी आहे ती चांगली प्रतिमा बनेल कशी होईल? साहेब, ज्यांची नजर वाईट, ज्यांची संस्कृती वाईट, यांना हे सगळे उद्योग सुचतात कसे काय? निवडणुका आल्या की वेगळं वेगळं सांगायचं. एकाच्या कानात ते घातलं का त्यांनी 10 लोकांमध्ये सांगायचं, व्हॉट्सअपवर ते फिरवायचं. दुसरी मध्यंतरीच्या काळामध्ये दसऱ्याला माझ्या गाडीचा अपघात झाला, तिकडून येणारा मोटरसायकल माझ्या गाडीवरून आदळला. माझी काय चूक आहे? त्याला उचललं, त्याचं संवर्धन केलं, त्याची गाडी दुरुस्त करून दिली, त्याचं हॉस्पिटलचं बिल भरलं, त्याला सही सर्व घरी पाठवलं, त्याच्या कुटुंबाला धीर दिला. माझ्या गाडीचं जवळजवळ 13,64,000 नुकसान झालं. मी नमस्कार करून त्याच्या उलट पाया पडून आलो की बाबा झालं ते चांगलं झालं, तो वाचला, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. अपघातामध्ये तुमचा जीव सुखरूप आहे हेच माझ्या पालकत्वाचा अर्थ आहे. आणि हे सांगून करून सुद्धा तो त्यांचा एक कार्यकर्ता, या अमर सानेसारखा एक मूर्ख कार्यकर्ता प्रवीण बुळे, ज्याला डोकंच नाहीये, कसे माणसं, रेमी माणसं त्यांनी त्यांचे आयुष्य बरे ते अशी माणसं ठेवतात म्हणून मला त्या ठिकाणी सकारात्मक पॉझिटिव्हली लोकांमधून प्रतिसाद चांगला मिळतो. अशा माणसाने क्लिप पाठवल्या सगळ्या व्हॉट्सअपवर, मास मीडियाचा वापर केला, सोशल मीडियाचा वापर केला. काय म्हणतोय की स्वतः शरद सोनवणे बेधुंदपणे स्वतः गाडी चालवून गोरगरिबाच्या माणसाला त्या ठिकाणी त्याची चाळण करून उडून निघून पळून गेले. काय अर्थ आहे? ज्या घटनेला अख्खं गाव जबाबदार आहे. पाहतंय सूर्यप्रकाश सारखा दुपारी 12 वाजता अपघात झाला, तो येऊन गाडीला ठोकलाय. मी ड्रायव्हिंग करत नाही, शक्यतो मी गाडीवर कधी बसलेलं मला लोकांनी पाहिलं नसेल. मी ड्रायव्हिंग कधी करत नाही, त्यासाठी माझ्याकडे उत्तम पद्धतीचे 2-3 ड्रायव्हर नेहमी आहेत, तेच गाडी चालवतात. अपघात होणं हा नैसर्गिक भाग आहे, पण अपघाताच्या बाबतीमधून त्या लोकांचं दुःख बांधलं ठेवून जे राजकारण करणं हे यांच्या वैचारिक दरिद्रीपणाला न शोभणारं आहे. एकदम दरिद्री विचार घेऊन हे लोक कामं करतात, यांचे कार्यकर्ते काम करतात. हा एक भाग सोडला तर आता कालचा एक सुद्धा भाग, ज्या माणसाची, ज्या मुलाशी आमचा कधी संबंध आला नाही. शरद सोनवणे गुंड आहे, शरद सोनवणे मर्डर केलेत, हा मर्डर केलेत. माझं आव्हान आहे, माझ्या आयुष्यातल्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक सुद्धा गुन्हा माझा पोलीस स्टेशनला, मुंबई किंवा कुठेही अख्ख्या भारतात कोणीच सांगावं की शरद सोनवणे हा गुन्हा दाखल आहे. ज्या माणसाने अनेक माणसं जपायचा प्रयत्न केला, संवर्धन करायचा प्रयत्न केला, 12 वर्ष, बरं एखादं ढोंगी रूप 1 वर्षात कळेल, 2 वर्षात कळेल, मी तब्बल 12 वर्ष या समाजाच्या मातेसाठी रखडतोय, माणसासाठी रखडतोय. माझं यश, माझी ताकद, माझं कर्तृत्व, माझी कामाची पद्धत हे करू शकत नाही. अहो, हे कोण आहेत? यांना सकाळी उठायचं तरी कळतंय का? 6 वाजता एक दिवस जर उठलं का त्यांना असा अभिमान वाटतो, असं वाटतं की एक दिवस मी 6ला उठून 2 दशके केलं तर मी फार मोठा कुठला पराक्रम केला. अहो, हे 12 महिने आम्ही करतो, यांची ताकद नाही, सकाळी उठण्याची सुद्धा यांची हिंमत नाही, लोकांना समजून घ्यायची हिंमत नाही. जे लोक रात्री लेटपर्यंत दारू पितात ना, त्यांची काय हिंमत आहे सकाळी 6 वाजता उठायची? या दारुड्या लोकांनी या तालुक्याचं वाटोळं केलं. आमदार साहेब,
जुन्नर तालुक्यामध्ये आतापर्यंत दिलीपराव ढमढेरे, बाळासाहेब दांगट, वल्लभशेठ बेनके हे आमदार झाले. त्यांच्या काळामध्ये अशा कधी घटना घडल्या नाही. मात्र आपल्या 2 वर्षामध्ये अशा अनेक घटना घडतात. नेमकं काय चाललंय? कुठं चुकतंय कोणाचं? की कोण बनवेगिरी करतंय? की आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय? नाही, काही बनवेगिरी नाही आहे. त्यांना असं वाटतं की ह्या ज्या टॅक्टिक्स पूर्वी चालल्या त्या टॅक्टिक्समधून आपण शह देऊ असं त्यांचा तो पायंडा झालेला आहे किंवा त्यांचं ते वळणावर आहेत त्याच सातत्याने. पण मी तुम्हाला सांगेल की त्यांच्या ह्या वागण्यामुळं आणि दुसरी गोष्ट ही लढाई जी आहे ना ही कशी आहे, मी जर त्यांच्याबरोबर सामील झालो ना म्हणजे मी त्यांच्याबरोबर दारू प्यायला लागलो, उद्या मी त्यांच्याबरोबर वाईट कामं करू लागलो, ठेकेदारी घ्यायला लागलो, स्वतःचे ठेकेदार नेमले घरातून, पैसे कमवायला लागलो, त्यांच्यासारखं झालो तर त्यांचा आणि आमचा संघर्ष व्हायचा प्रश्नच नाही आहेत. परंतु आता हे काय चाललं आहे, हे जेवढ्या लोकांनी मिळून हा जो संपूर्ण ताबा घेतला होता जुन्नर शहराचा, आज मला सांगा आंबेगावसारखा तालुका दिलीप वळसे पाटीलसारखा एक चांगला माणूस त्या ठिकाणी आला. आता पक्ष कोणता? तर यांचाच पक्ष राष्ट्रवादी. जयंत पाटील चांगले, पाटील चांगले आहेत, अजितदादा चांगले आहेत, ही माणसांना आम्ही कसं काय चांगले म्हणतो? तर त्यांनी संवर्धन केलं व्यवस्थेचं आणि माणसांचं आणि तालुक्याचं. पक्ष तोच आहे, पार्टी तीच आहे. पण इथं मूर्ख लोक येऊन बसले, ह्या पार्टीला अडवून बसले, विविध टॅक्टिक्स करतात, लोकांमध्ये भांडणं लावून माझ्या बंगल्यापर्यंत कशी लोक येतील याची वाट पाहतात. आणि म्हणून त्यांच्या ह्या सगळ्या धोरणाला मी काय ते बळी पडणार आमदार नाही. त्यांनी कसंही वागावं लोक जाणते. लोकांना बेनके या नावाचा तिरस्कार झालेला आहे, तुम्हाला पटणार नाही साहेब. आता तरी 3 नंबरची मतं दिली, भविष्यात ही मंडळी राजकारणात दिसणार सुद्धा नाही. कारण पूर्वी मीडिया नव्हती, पूर्वी सोशल मीडिया नव्हती, व्हॉट्सअप नव्हते, ॲप्स नव्हते, त्यांच्या काळात नव्हते ना. ढमढेरे साहेबांच्या काळात किंवा पूर्वीच्या जांभरशेठच्या काळात किंवा बेनके साहेबांच्या काळात, ही बाळासाहेब दांडेच्या काळात ही आयुधं नव्हती. ही आयुधं जी आहेत ती आता झाली. तक्रारी त्यांच्या होतील, भरपूर झाल्या असतील, पण त्या चांगल्या वाईटासाठी नाही झाल्या, त्या राजकीय एकमेकांची झाल्या असतील. पण इथं जी लढाई आहे ही वेगळी आहे. जो माझ्या जनतेला किंवा जो चांगल्या कामाला किंवा चांगल्या कामाच्या व्यवस्थेला धक्का लावेल किंवा भ्रष्टाचार करायचा प्रयत्न करेल किंवा वाईट हेतून या समाजाला घाबरवायचा प्रयत्न करेल, या सगळ्या राजकीय विरोधकांना माझं आव्हान राहणार आहे, तुमचं आणि माझं भांडण हे जनतेच्या संरक्षणासाठी 100% आजही आहे आणि ते उद्या राहील. त्यामुळे त्याच्याबद्दल दुमत असंच काही कारण नाही. त्यांनी कितीही लपंडाव करू द्या, त्यांनी कितीही पाठीत खंजीर खुपसाचं काम करू द्या, पण या स्वराज्याचा शिव मावळा हा ह्या प्रत्येक लढाईमध्ये त्यांना पूर्ण उरल्याशिवाय राहणार नाही. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. आमदार साहेब, एक शेवटचा प्रश्न. सुरुवातीला प्रशासनाची लोक नीट वागत नाही, आपण त्यांना नीट करायचा प्रयत्न केला. नंतर राजकीय मंडळी ही आकसाने आरोप करतात, त्यांनाही आपण धारेव धरलं. नंतर तुम्ही हल्ली सर्वसामान्य माणसाला पिंपवणीचं प्रकरण खरं खोटं काय इन्क्वायरीमध्ये होईल. प्रसिद्धी माध्यमांबद्दलही तुम्ही थोडंसं तिरस्कार करायला लागलेत. कुठं आमचं चुकतंय की वस्तुस्थिती काय घडते? मुळात असं आहे, काय वलय आहे प्रसिद्धी माध्यमांचं. प्रसिद्धी माध्यमांचं वलयामध्ये, पत्रकारांच्या वलयामध्ये आजही 4 माणसं 10 पैकी चांगलं काम करतात. त्याचं कौतुक समाज कुठेही बसला कानाकोपऱ्यात तो करतोच. एखाद्या चावडीवर जरी माणसं बसली तर ते म्हणतात नाही बाबा हा पत्रकार चांगला आहे किंवा हा इलेक्ट्रॉनिक मीडियावाला चांगला आहे, की तो वास्तव्य काय आहे ते समजून घेऊन त्या पद्धतीचं लोकांना प्रेझेंट करतो, कारण त्या समाजाच्या हिताचं. काही मीडियाच्या आणि पत्रकाराच्या मंडळींना झाला आहे की आम्ही मीडियावाले आणि आम्ही पत्रकारवाले आम्ही कुणाची कशी वाजवू शकतो, त्याचं नाक दाबू शकतो आणि आमच्याबरोबर नाही वागला तर आम्ही त्याला निस्तानभूर करू शकतो. हा जो त्यांच्या मनामध्ये जो घाणेरड्या पद्धतीचा विचार काही लोकांचे आला आहेत, त्यांनी तो थांबवलाच पाहिजे, थांबलाही पाहिजे. नाही तर जसे अनेक घटनांमध्ये समाज काउंटर करतो वेगवेगळ्या लोकांना, समजा एखाद्या अधिकाऱ्याला किंवा एखाद्या राजकीय नेत्याला सुद्धा सोडत नाही लोक. राजकीय नेता म्हटला तरी त्याला काउंटर करतात, त्याला घेरावा पडतो आणि आता ती पिढी आलेली आहे पुढं. त्यामुळे मला असं वाटतं, हा माझा आक्षेप नाही आहे, हा तमाम असलेल्या लोकशाहीचा आक्षेप आहे की चांगल्या पत्रकारांची आम्ही स्तुती करू, पण नाठाळ मात्र जेवढे काही असलेले लोक आहेत त्यांचा मात्र आम्ही बिमोड करू. त्यांनी चुकीचं वागू नये. शेवटी मांजरीला असं वाटतं मी डोळे बंद करून दूध पिते, ते कोण पाहत नाही.
पण माझं असं म्हणणं आहे की त्याच्यापेक्षाही ही जनरल असलेली जनता, ही सर्वसामान्य जनता ही हुशार आहे आणि त्या हुशारीचं महत्त्व त्यांनी वेळेत समजून घ्यावं. आणि पारदर्शकता कारभाराला काय अर्थ आहे. शेवटी या लोकशाहीला सच्चाईचा मार्ग आहे. सत्यमेव जयते या भारताचं ब्रीद वाक्य आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने हा जो चौथा स्तंभ आपण म्हणतो लोकशाहीचा, तर माझ्यापासून सर्वांनीच केला पाहिजे. माझे खूप पत्रकार मित्र आहेत वाणेसाहेब, खूप तुमच्यासारखे असे अनेक मित्र माझे आहेत. पण जे चांगले आहेत ना, त्या चांगल्याच्या बाबतीमध्ये समाज खालून म्हणतो असतो की साहेब ह्या माणसाकडे सत्यता आहे, बिनचूकपणा आहे आणि कुणालाही खरं विचारायचं धारिष्ट्य आहे. पण काही लोक जर याचा आव आणून पांघरून घालून जर या सगळ्याचा जर स्वतःच्या स्वार्थासाठी जर त्या ठिकाणी कुणाच्या वळचणीला जात असतील तर त्या लोकांनी या पत्रकाराचा अपमान करू नये. माझ्या स्वराज्याच्या असलेल्या विश्वासाला तडा जाऊन देऊ नये. या हिंदुस्थानाच्या तमाम असलेल्या संस्कृतीला या असलेल्या मास मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकाच्या माध्यमातून आपण लौकिक अर्थाने काम करावं, असा इशारा मला त्या लोकांना द्यायचा आहे. कुठल्या? जी लोक वाईट वागत असतील त्यांना. जे वाईट वागत नाही त्यांनी हे मनाला लावून घेऊ नये, एवढंच मला आपल्याला सांगायचं आहे. जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमुळे जुन्नर तालुक्यातील राजकारण तापत चाललेलं आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते एकमेकावर चिखलफेक करत आहेत. चिखलफेक करताना व्यक्तिगत टीका होताना दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकाही जवळ आलेल्या आहेत. याचा परिणाम भविष्यकाळामध्ये होणार आहे. आपला आवाजची भूमिका अशी असणार आहे, जे सत्य आहे ते जनतेसमोर आणणार आहोत. आपण कोणाची भीडभाड राखणार नाही, कोणाचाही पाठराखण करणार नाही. आम्हीही चुकणार नाही. चुकलो तर जरूर आमचा कान पकडा आणि आम्ही चांगलं वागलो तर आमच्या पाठीवरही शाबासकीची थाप मारा. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पाहूया जुन्नरची जनता कोणाच्या बरोबर राहते. कॅमेरामन लक्ष्मण दातकळेसह सुरेश वाणी, आपला आवाज,